आणि काही माणसं असतात ते शब्दाने मारतात. शब्दाने मारणारे आपल्याला तलवार लावायची गरज नाही, कारण का एक माणूस शब्द बोलला तर माणूस अश्रू गळागळ त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, ते शब्दाने म्हणतो. तर अजित साहेबांनी आज आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, हे आहे खरोखर चांगले विचार आहे. आणि चांगले विचार घेऊन जर आपण चाललो ना तर आपण कुठे मॅन इज थिंकिंग एनिमल, बिकॉज ॲज यू थिंक सो यू. मी इथेच सांगतो. जय हिंद. सर्वांना नमस्कार. माझं नाव अनिल यादव. आज आपण इथे आपले हक्काचे घर मिळाले पाहिजे त्याच्यामुळे एकत्र झाले. कुठे 305 GR आहे, आपल्याला 305 एरिया भेटतात, कुठे 350 देतात, कुठे 365 देत आहेत. तर आपल्याला आपले डोळे, कान, मेंदू सगळे उघडे पाहिजे की आपल्याला कुठे फायदा आहे, कुठे जायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण अतिथदादासोबत, त्यांना माहिती आहे कुठे कसा भेटणार आहे, तर त्यांच्यासोबत जायचं आहे आपल्याला. धन्यवाद. अरुण मांजरेकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला तो योग्य आहे. काय प्रश्न केला की अजूनही आम्हाला न विचारता नावं ऍड केली, पण त्याच्यावरती त्यांना उत्तर विचारायचं की नाही विचारायचं, मग कधी, कारण की हे विषय झाल्यावरती मग लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार त्या बाबतीत. त्याच्यावरती काय पर्याय, कधी विचारायचं, कसं काय विचारायचं, कोणी कोणी विचारायचं, त्याच्यामध्ये मेन अध्यक्ष कोण आहे त्याला पहिला भेटूया, आपण जाऊ समोर विचारलं पण विषय आज त्यासाठी मी सांगायचं आपण एक कमिटी बनवूया, आपला एक प्रतिनिधी टीम बनवूया, त्या टीमने ते विचारायचं. सिंगल नितीन नाव विचारणार नाही, कृष्णा नाव विचारणार नाही, हे नाव विचारणार, ते नाव विचारणार नाही. त्यासाठी आपल्याला एक कमिटी नेमणं गरजेचं आहे. आपण आपली कमिटी नेमायला आपल्याला वेळ सांगतो लिहिलेला आहे एवढं पदाचा, आणि आज कमिटी स्थापन करायचीच आपल्याला. नाही ना, तो विषय नाही. विषय काय आहे की त्या लोकांनी न विचारता नावं लिहिली कोणाकोणाच्या चाळीची किंवा कोणाची. तर आज आपल्याला कमिटी, त्याच्यासाठी आज कमिटी आपल्याला स्मशान टिकडी जे असते, तर आपण 15 दिवसापासून आपलं व्हायरल चालू आहे, आपण मार्केटिंग करतोय, आपण मिटिंगला. आज फायनली आपण शुक्रवारी आणि शनिवारी पॅम्पलेट पण लोकांकडे वाटते. आता प्रत्येकाला आपण हात भरून घेऊन देऊ शकत नाही. आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे की प्रत्येक घराघरात एक पण घर सोडलेलं आपण की त्याला पॅम्पलेट दिलेलं आहे. तर आपण कोणासाठी तर टाइम वेस्ट करून ते, म्हणजे त्याचा अर्थ ते परत तेच आपण करायचं. तर ते हे फायनल कुठे थांबणं आपल्याला गरज आहे. आज कमिटी आपण पॅम्पलेट लिहिलेलं आहे की आज आमची कमिटी स्थापन होणार आहे. जे येतील आणि असे नाही आहेत त्यांचं पण नाव, जसे हे आहेत सौदार शैलेश तावडे आहेत, ते शैलेश तावडेचं नाव सांगतील, त्यांना आपण हे करूया. आता विजू मुंगेकर आहे, त्याचे आहेत ते असतील बोल, ते असणं जरुरी नाही आहे. जे समीर सातोसे नाही आहेत, त्यांनी सांगितलेलं आम्हाला की तुम्ही आमचं नाव हे करा. ठीक आहे, त्याच्यासाठी ते दिलीप त्यांचे आहेत ते बसलेले आहेत, ते शांती असं पूर्ण झालेलं आहे. आज आपल्याला कमिटी तर स्थापन करायचीच आहे. कमिटी स्थापन करूया आपण, म्हणजे नाही जसं की तावडे किंवा सातोसे, हा त्यांचं नाव नाव तर नाही, त्यांना विचारायला की तुम्हाला आम्ही त्या फोटो ठेवू की नको ठेवू. त्याची जिम्मेदारी कोणी नाही घेणार, आपण त्याला काही पण जिम्मेदारी त्यांच्यावरती. त्याची जिम्मेदारी आपण 23-25 जणांना, 26 जणांना नेमकेच जण आपण आपली ऑर्गनायझेशन कमिटी आहे. हे मंगेश आपले सुदीप आहे ते आयोजक मध्ये आहे, तुम्ही आयोजक आहे. 26 माणसं आयोजक मध्ये आहेच ऑलरेडी, प्रत्येक चाळीमध्ये गेले. जसे तिवारी ते तिकडचे आहे, बालू मांजरेकर आहे, ते पांडे तिकडचे त्या साईडचे आहे, हे पांडे आहेत. तर प्रत्येकातून चाळीतून कोणी कोणता कोण आलेलाच आहे. आणि आपण पुन्हा न भरता सदस्य कमिटी वापरून फक्त 11 माणसं न बनवता आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, खजिनदार, सहखजिनदार जे 7 झाले, आणि आपण जॉईंट सेक्रेटरी आणखी असं 11 जण किती झाले, आणि सदस्य. म्हणजे अध्यक्ष आपण त्याचं चालणार असं नाहीये. जो सदस्य आहे ते पण तेवढाच, त्याची व्हॅल्यू तेवढीच आहे. बरोबर, इथे फक्त नावासाठी की हा सदस्य आहे, अध्यक्ष आहे, हा उपाध्यक्ष आहे. पण जो सदस्य असेल, जो आपल्याला असला, जसं आता सुदीप सदस्य आहेत, हे सदस्य आहे, मी सदस्य आहे, तर माझं पण तेवढंच वजन असणार आहे. हे आपण आज बोलतोय ते म्हणजे फायनल समजा ना, ब्लॅक ह्याच्यावरती काळी रेट असेल तसा. कोणी हे समजू नका की अध्यक्ष म्हणून तो मोठा काही नसतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला विचारल्या शिवाय 26 माणसं जे असते कमिटीवर असतील त्यांना विचारायचं एकही पाऊल पुढे आपल्या मागून पुढे डिसिजन असं काही घेतलं जाणार. हे आजमध्ये अशाच माणसं आपल्याबरोबर असणार आहे.
मागून बोलणार आणि आज आपल्याला ते काम करायचं आहे. आपण सर्वांनी इथे जमले आहे. आपला उद्देश आहे आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. डेव्हलपमेंटचे लोक जमलेले आहेत ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपला संपूर्ण एकत्र आपण आहे. आपली ताकद एक आहे. आपण का पार्ट वर डिवाइड नाही तो पार्ट वेगळा हा पार्ट वेगळा आहे. आपल्याला एका संधी आणि एका ताकदामध्ये एकत्र राहायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला स्टेप पहिला आहे आपल्याला आपली कमिटी बनवायला लागणार. कमिटी झाली, कमिटी नंतर जागा मालक कोण आहे, बिल्डर कोण आहे ती कमिटी शोधणार, त्याच्यात बोलणार आपल्याला काय काय बेनिफिट भेटणार ते कोण बोलणार, बिल्डरशी कमिटीच बोलणार ना. आपण सिंगल तर बोलणार नाही कोणाशी, बिल्डरशी. त्यासाठी आपल्याला कमिटी बनवणं गरजेचं आहे. आपले प्रॉब्लेम काय आहे, आपलं काय देणार, कुठे देणार, किती देणार, कसा देणार, त्या बोलण्यासाठी आपल्याला कमिटीची गरज आहे. त्या कमिटीसाठी माझा असा विचार आहे की आपल्याकडे मला वाटतं सर्वात मोठी चाल कमलाशंकर शुक्लाचा चाल आहे. त्यामध्ये जास्त प्रतिनिधित्व त्यामधून आपल्याला घ्यायचं आहे. आपली जेवढी चाल मोठी असणार आपल्याला कोणती चाल सोडायची नाही. एक सदस्य तरी घेऊया, पण जी चाल मोठी आहे त्यामध्ये सदस्य जास्त पाहिजे आपल्याला, माझं असं मत आहे. त्यानंतर दुसरी कोणती चाल असणार आपल्याकडे डेटा असणार त्यामधून आपल्याला 2 नाव 3 नाव घेऊन ते 26-27 लोकांची कमिटी गरजेचं आहे. उद्या बघा बिल्डर आहे 100% आज त्यांनी बोर्ड लावलाय, उद्या तो 100% येणार, पण त्याच्याशी कोण बोलणार कोण, कमिटी बोल